त्यामध्ये सध्या एकच नाव असे ते म्हणजे पूजा खेडकर पदावर येण्याच्या आधीच वेगवेगळ्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. तर त्याच बाबतीत आपल्यासोबत आज UPSC करणारे काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. कालावधीमध्येच जर त्यांची वर्तणूक अशी असेल तर ज्यावेळेस त्यांचा एक जिल्हा दिला जाईल, त्या जिल्ह्याच्या प्रमुख असतील, पालक असतील आणि लाखो लोकांचं भविष्य त्यांच्या हातात असेल, त्यावेळेस त्यांची वागणूक कशी असेल. त्यामुळं या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे. कारण सनातील अधिकारी असतील, राजकीय व्यक्ती असतील, हे सगळं समोर येणं गरजेचं आहे, अशी आमची विद्यार्थी म्हणून मागणी आहे. प्रोबेशन कालावधीमध्ये तुम्ही चेंबर हिसकावून घेणं किंवा स्वतःच्या प्रायव्हेट गाडीला पाटी लावणं किंवा दिवा लावणं हे हास्यास्पद आहे. अज्ञान पण म्हणावं की बालिश पण म्हणावं हे आम्हाला समजत नाही. लेडीजच्या वागण्यामुळे चुकीचा संदेश जातोय. याच्यावर राज्य शासनाने त्वरित कारवाई करा. शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि एक अधिकारी म्हणून त्याची जे वर्तणूक आहे ते योग्य नाही. अधिकारी जर व्यवस्थित असेल तर समाज व्यवस्था व्यवस्थित चालली जाईल. त्याच्यामुळं जे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण न होता व्यवस्थितरित्या त्यांनी कायदेशीर तपासणी करून पूर्ण काय असेल ती कारवाई करावी.